चितळी गावामध्ये प्रथमेश मयूर वाघ ह्या 3 वर्षाच्या बालकाला वन्यजीवाने किंवा बिबट्याने जो काय हल्ला झाला त्यामध्ये तो दगावला, त्यासाठी आपण पूर्ण पंचक्रोशीमध्ये जनजागृती करत आहोत। तसेच ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट रेस्क्यू करून योग्य ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत आहोत। मयूर वाघ यांचे मुलगा याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला बागातून त्यांच्या घरापासून 600 मीटर अंतरावर नेऊन त्या मुलाला ज्यावेळेस इथलचे जे शेतात काम करणार होते ते बिबट्या मागं पळाल्यानंतर बिबट्या त्याला सोडून पळाला। त्यानंतर मुलाला आम्ही दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केलं। तर त्या मुलाच्या घरच्यांना आर्थिक सहाय्य मिळावा लवकरात लवकर। वन विभागाचा निष्काळजीपणा आहे सगळा, कारण की बिबट्या 3 वर्षापासून इथं सहवास आहे बिबट्यांचा। तर त्यांचं म्हणणं असं आलं का जर नर मादी असेल तर त्यांची प्रजनन शक्ती जास्त आहे, मध्ये जर 6 महिन्याला उत्पन्न त्यांचं जास्त आहे। एका बिबट्यापासून 3 बिबट्या तयार होत आहे। त्यांनी याची लवकरात लवकर बंदोबस्त करावा, या घराला आर्थिक मदत मिळावा। तसंच भाऊसाहेब वागचौरे संध्याकाळपर्यंत घराला भेट देणार आहे, त्यांनी पण सांगितलं आहे आपण वन विभागाकडे जास्तीत जास्त त्यांच्यावर दबाव आणून इथलचे बिबट्या पकडण्यास प्रयत्न करू। दत्तात्रय शंकर वाघ यांच्या वस्तीवर एक लहान 3 वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला, त्यात तो गतप्राण झाला। याचा आम्ही म्हणजे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शासन दरबारी याचा या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत। तुम्ही बी मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करावा।